आताची एक मोठी बातमी बघूयात। राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी आपण बघतोय। पार्थ पवार यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत। अजित पवार यांच्या अपघाताचा तपास करण्यासाठी याआधी रोहित पवार यांनी देखील मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलेली होती आणि आता राष्ट्रवादीचे खासदार झाल्याच्या नंतर पार्थ पवार यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे। राज ठाकरे यांच्या मुंबईमधल्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। पार्थ पवार यांनी शिवतीर्थावरती जाऊन आज राज ठाकरे यांची भेट घेतल्याचं कळतं आहे। मात्र या भेटीचं कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, अजूनही गुलदस्त्यात आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर पार्थ पवार हे गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार झालेले आहेत आणि त्यानंतर आज ही भेट होताना दिसते आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। लवकरच ही भेट नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी झाली होती हे समोर येऊ शकेल। 1 ते 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला भेटीच्या संदर्भात माहिती देत आहेत। सचिन, नक्कीच आपण बघतो की पार्थ पवार यांनी आताच राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आलेले होते आणि 12:10च्या सुमारास पार्थ पवार हे निघालेले आहेत। निघताना त्यांनी कोणती प्रतिक्रिया देण्याचं टाळलेलं आहे। अद्याप ही भेट कशासाठी होती हे समोर आलेलं नाही। आपण बघतोय की 1.5 तास जवळजवळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समोर येत आहे। त्यामुळे सचिन, याआधी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी रोहित पवारांनी देखील राज ठाकरेंची शिवतीर्थावरती जाऊन भेट घेतलेली होती आणि यानंतर आता पार्थ पवार भेटतायत, त्यामुळे हा तोच मुद्दा असू शकतो। नक्कीच याची शक्यता नाकारता येत नाही। रोहित पवार यांनी देखील राज ठाकरे यांची अजितदादांच्या अपघाती मृत्यू संदर्भात भेट घेतली होती। त्यानंतर सविस्तर चर्चा झाली आणि राज ठाकरे यांनी देखील चौकशीची सत्य बाहेर येण्याची मागणी केली होती आणि आता त्याच पार्श्वभूमीवर देखील पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची शक्यता ही नाकारता येत नाही। जवळपास 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती। या भेटीनंतर पार्थ पवार यांनी काही बोलण्याचं देखील टाळलेलं आपल्याला दिसून येते। मात्र काही वेळात ही भेट नेमकी कशा संदर्भात होती हे समोर येईल, पण आपण बघतोय की पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचं आपल्याला दिसून येतंय। यामिनी, ही जी 1 ते 1.5 तास चर्चा होती सचिन, ही फक्त पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाली आहे की दोन्ही पक्षाचे आणखी काही लोक देखील या बैठकीसाठी किंवा या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते? नक्कीच आज कोणत्याही प्रकारची अशी भेट नियोजित नव्हती। मनसेचे कोणतेही नेते देखील आज इकडे उपस्थित नव्हते। केवळ पार्थ पवार हेच यावेळेला राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता देखील त्यांच्यासोबत यावेळेला दिसून आला नाही। कोणते नेते देखील दिसून आले नाहीत आणि त्यामुळे ही भेट नेमकी कशा संदर्भात होती या संदर्भातली चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। जवळपास 11:15च्या सुमारास पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते दाखल झाले होते। जवळपास 1.5 तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। वेगवेगळे मुद्दे खरं तर या समोर असू शकतात। मात्र अजित पवार यांचा अपघाती मृत्यू संदर्भात ही भेट असल्याची शक्यता ही जास्त आहे। याआधी रोहित पवारांनी देखील